नमस्कार. आज आपण पाहणार आहोत की रेशन कार्ड धारकांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. ही आनंदाची बातमी कुठली आहे आणि अन्न पुरवठा विभागाने कोणता निर्णय घेतलेला आहे याबाबत आता नागरिकांना एक महत्त्वाची आणि मोठी अपडेट समोर येत आहे. संपूर्ण माहिती आज आपण पाहणार आहोत. त्यापूर्वी आपण या यूट्यूब चॅनेलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. आता रेशन कार्डला KYC जोडण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारने पुन्हा एकदा मुदतवाढ दिलेली आहे. अनेक शिधापत्रिकाधारकांना KYC पूर्ण करण्यात येत असलेल्या अडचणी लक्षात घेऊन सरकारने ही मुदत 30 एप्रिल 2025 पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र ही अंतिम संधी असल्याचेही स्पष्ट करण्यात आलेले आहे. KYC साठी 30 एप्रिलपर्यंतची अंतिम मुदत. मागील काही महिन्यांपासून राज्यभरात रेशन कार्ड धारकांसाठी KYC प्रक्रिया अनिवार्य करण्यात आली आहे. यासाठी यापूर्वी अनेकदा मुदतवाढ देण्यात आली होती. विभागीय अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार ही मुदतवाढीची 4थी वेळ आहे आणि त्यानंतर कोणतीही अतिरिक्त मुदत मिळण्याची शक्यता नाही. त्यामुळे सर्व रेशन कार्डधारकांनी 30 एप्रिल 2025 पर्यंत आपली KYC प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक आहे. या अंतिम मुदतीनंतर ज्या कार्डधारकांची KYC अपूर्ण असेल त्यांना मिळणारे मोफत किंवा अनुदानित धान्य बंद केले जाईल. तसेच त्यांचे रेशन कार्ड रद्द होण्याचीही शक्यता आहे. सध्या राज्यात 5 लाखांहून अधिक रेशन कार्डधारकांची KYC प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाहीये. आता तुम्हाला रेशन कार्ड KYC साठी 30 एप्रिलपर्यंत ही अंतिम मुदत देण्यात आलेली आहे. अनेक भागांमध्ये हीच परिस्थिती असल्याची शेवटची संधी म्हणून ही मुदतवाढ देण्यात आली आहे. ऑनलाईन आणि ऑफलाईन KYC प्रक्रिया कशी कराल? रेशन कार्ड KYC पूर्ण करण्यासाठी सरकारने ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. नागरिक आपल्या सोयीनुसार कोणत्याही पद्धतीने प्रक्रिया पूर्ण करू शकतात. आता तुम्ही ऑफलाईन पद्धतीने KYC कशी पूर्ण करू शकाल? यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या रेशन दुकानात जावे लागेल. तिथे रेशन कार्डची प्रत आणि आधार कार्ड दाखवून बायोमेट्रिक मशीनवर तुमचे बोटाचे ठसे घेऊन पडताळणी पूर्ण करावी लागेल. आता तुम्ही ऑनलाईन पद्धतीने KYC कशी कराल? घर बसल्या KYC करण्यासाठी तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनवर मेरा KYC आणि आधार फेस ID हे 2 मोबाईल ॲप्लिकेशन डाउनलोड करावे लागतील. हे ॲप उघडल्यानंतर तुमचे राज्य, उदाहरणार्थ महाराष्ट्र निवडून तुमचा आधार क्रमांक टाकावा लागेल. त्यानंतर ॲपद्वारे तुमच्या चेहऱ्याची ओळख फेस व्हेरिफिकेशन आधार डेटाच्या आधारे पडताळली जाईल आणि तुमची KYC पूर्ण होईल. अशा पद्धतीने तुम्ही घरी बसल्या ऑनलाईन पद्धतीने तुमची रेशन कार्डची KYC पूर्ण करू शकाल. आता ज्या रेशन कार्डधारकांनी अद्याप KYC पूर्ण केलेले नाही त्यांनी या वाढीव मुदतीचा फायदा घेऊन 30 एप्रिलपूर्वी ही प्रक्रिया नक्की पूर्ण करावी, जेणेकरून त्यांना मिळणारे धान्य आणि इतर लाभ सुरळीतपणे मिळत राहतील.